नेमकं शेतीत करतो काय, आपल्याला कुठे जायचंय, शाश्वत आणि अशाश्वत याचा अर्थ सोप्या भाषेत अर्थशास्त्राचं सांगायचं म्हणलं तर आपण 1,00,000 रुपये डिपॉझिट केलं आणि त्याचं व्याज जर आपल्याला प्रत्येक महिन्याला मिळालं तर ते आपलं झालं शाश्वत उत्पन्न. परंतु आपण 1,00,000 डिपॉझिट केलं आणि त्याच्या व्याजात आपलं भागत नाही, म्हणून आपण लाखातले पुन्हा 10,000 कमी केले, पुन्हा 20,000 कमी केले, असं करत करत आपण सगळेच पैसे आपले काढून घेतले. याचा अर्थ आपण अशाश्वत दिशेने चाललो असं त्याचा अर्थ होतो. तर शेती सुद्धा आता आपण जे तज्ञ अभ्यासक आहेत किंवा जे अनुभव ज्यांनी खूप वर्ष काम केले शेतीमध्ये, आता मी थोडा विषय वेगळा जाईल. क्युबा, एक उदाहरण देतो फक्त. क्युबा नावाचा देश होता, तुम्ही जर ऐकून फिडेल कॅस्ट्रोचं नाव ऐकलं असेल तर. 1989-90ला सोव्हिएत रशिया कोलमडला आणि क्युबा हा अवलंबून होता रशियाच्या तेलावर. त्याची शेती जी अवलंबून होती ती रशियाच्या मदतीवर अवलंबून होती. पण ते रशिया कोलमडल्या एकमेव जगातला असं राष्ट्र आहे की ज्यांनी शेती आपली शाश्वत केली. आता ते वेगळा इतिहास आहे, त्याची वेगळी मांडणी मी तिकडे तुम्हाला नेत नाही. फक्त एक सांगतो की अशा परिस्थितीत क्युबा सारख्या देशांनी जगाला अशी दिशा दिली की तुम्ही अशाश्वततेकडून शाश्वततेकडे जायचं असेल तर काय केलं पाहिजे. हा मुद्दा मी इथं थांबवतो. आणि चौथी जी गोष्ट आपल्याला नेहमी सांगितली जाते की बाबा उत्पादन वाढले की शेतकऱ्याचं कल्याण होईल. हे होतं काय हे शेतकऱ्याला तपासून घेण्याची गरज आहे. आता कांदा आहे, खूप उत्पादन वाढलं, तुमचं बरं झालं का, काय झालं, म्हणजे उत्पादन आपण शेतकऱ्यांनी नेमकी पुढची दिशा आपली काय असली पाहिजे. आज महत्वाचा मुद्दा असा आहे की जेवढे बी याच्यावरती काम करणारे लोक येतं ते सगळ्यांचं म्हणणं असं आहे की येत्या 15 वर्षामध्ये सगळ्यात वाईट दिवस शेती आणि शेतकऱ्याला. आता आपण मानव जातीने 2 संस्कृती अनुभवल्या. पहिली संस्कृती होती शेती संस्कृती. उद्योगधंद्याचा जन्म झाला होता ते आता 250 वर्षाचा. आणि ह्या सगळ्या कालावधीमध्ये शेतीचा आधार काय होता, तर शेतीचा आधार प्रमुख 3 गोष्टी होत्या. एक होतं जैवभार किंवा लाकूड ज्याला आपण म्हणतो, मानवी श्रम आणि जनावरांचे श्रम. एवढंच आपल्या दुर्दीला होतं आणि त्यानुसार आपली शेती अनेक वर्ष शाश्वत होती. ज्यांनी त्या काळातलं सुद्धा पर्यावरण खराब केलं, म्हणजे शेती नापीक केली, पाणी टंचाई निर्माण झाली, जैवविविधता गमावली, त्या संस्कृती सुद्धा कोलमडलेल्या आहेत. परंतु 250 वर्षानंतर शेतीच्या मदतीला 2 गोष्टी आहेत. जसं आपण म्हणतो की औद्योगिक संस्कृती आताची गेल्या 250 वर्षाची जी जगभर आपण तयार केली, त्या औद्योगिक या 3 गोष्टीच्या जोडीला औद्योगिक संस्कृतीमध्ये 3 ऊर्जा साधनं आली: तेल, कोळसा आणि वायू. आणि याच्या जोडीला आलं तंत्रज्ञान. म्हणजे तंत्रज्ञान आणि तेल, कोळसा आणि वायू याच्या उपलब्धतेमुळं ही औद्योगिक संस्कृती उभा राहिली. म्हणजे औद्योगिक संस्कृतीचा पाया काय, ऊर्जा साधनं आणि तंत्रज्ञान. आज अशी अवस्था आहे की चाहूले तुम्हाला शेतीच्या संकटाची. जगभर जे पाहिलं तुम्ही सध्या जे सगळे युद्ध चालू आहे ते तेलासाठी. तेलावर कोणाचा कब्जा असावा याच्यासाठीचे हे सगळे युद्ध आहे. काय अडचण झालेली आहे की तेलाचं जे उत्पादन आहे, तेल, कोळसा आणि वायू, त्यात विशेषतः तेलाचं, हे 2008 पासून ठप्प झाले, म्हणजे स्थिर आहे. मग 250 वर्षामध्ये तेल आणि कोळसा आणि वायू हे सर्वात स्वस्त होतं. म्हणजे तुम्ही 1 लिटर जर तेल गुंतवलं तर 100 लिटर तेल निघायचं. आता 1 लिटर जर तेल गुंतवलं तर 14 लिटर तेल निघतं. म्हणजे हे व्यवसाय जे आहेत जगातले ते सगळे कोलमडण्याच्या बेतात आहेत. मग महत्वाचा प्रश्न काय की आपली जी औद्योगिक शेती, ही औद्योगिक शेतीचा पाया हे जीवाश्म इंधन आहे. आपलं प्रत्येक जीवन, प्रत्येक पैलू सकाळी झोपेतून उठल्यापासून संध्याकाळपर्यंतचा हा जीवाश्म इंधनावर अवलंबून आहे. म्हणजे तेल, कोळसा आणि वायू याच्यावर अवलंबून आहे. तुम्ही शेतातल्या सगळ्या खतं तयार करायला काय लागतं, मग मोटरसाठी कोळसा लागतो, विद्युत तयार करायला, खतं तयार करायला तेल आणि वायू लागतं, मशिनरीसाठी सगळं तुम्हाला तेल लागतं वापरायला. म्हणजे तुमची जी पूर्वीची स्वावलंबी शेती होती ती पूर्णतः सरकारने परावलंबी केली. म्हणजे हे सगळे जे औद्योगिक
साम्राज्य उभं राहिलं, त्यांची औद्योगिक शेतीसाठी जी धोरणं राबवली त्याच्यामध्ये श्रीमंत कोण झालं? तर हे ट्रॅक्टरवाले श्रीमंत झाले, रासायनिक खतावाले श्रीमंत झाले, बियाणंवाले श्रीमंत झाले, हार्बिसाइड पेस्टिसाइड हे फवारण्या जे आपण असतं ना त्याचे जे कारखाने ते श्रीमंत झाले. शेतकरी मात्र कर्जबाजारी झाला की आमचं आज न उद्या उत्पादन वाढल्यावर आमचा विकास होईल, आमचं भलं होईल. परंतु भलं दुसऱ्याचं झालं. शेतकरी मात्र तसाच त्या दैन्य अवस्थेत राहिला आणि दिवसेंदिवस कर्जबाजारी होत राहिला. आज प्रश्न असा आहे सगळ्यात महत्वाचा की आज तुम्ही पाहिलं की काय परिस्थिती चालू आहे आपल्याकडे. एक तेलाची कृत्रिम टंचाई म्हणा किंवा काही कारणामुळे निर्माण झाली, तर आज शेतकऱ्याची काय अवस्था आहे. तेल हे स्वस्त आणि मुबलक होतं गेली 250 वर्ष, म्हणून शेतकऱ्याला सुद्धा परवडलं सुरुवातीच्या काळात आणि औद्योगिक समाजाला सुद्धा उभा करायला सोपं गेलं. परंतु आता हे महाग आणि कमी होत चालले. मग अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्याला आपली शेती याच पद्धतीने घेऊन पुढे करणं शक्य आहे का? आता तुमच्यासमोर 2 पर्याय, तुम्ही अशा जागा उभा आहे की इकडं आडे आणि इकडे गेली, पण तुम्ही आज शेती सोडू बी शकत नाही आणि शेती करू शकत नाही. शेती करायला लागले तरी तुम्ही संकटात येईल, शेती सोडली तरी तुम्ही संकटात येईल. अशा परिस्थितीमध्ये आपल्या शेतकऱ्याचं भवितव्य काय असलं पाहिजे किंवा आपण कोणत्या दिशेने विचार केला पाहिजे, हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे.